शासकीय ठेकेदारांच्या लढ्याला काँग्रेसची साथ. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ आणि आमदार धोपटे आझाद मैदानावर. शासनाकडून विकास कामांचे आदेश मिळूनही देयके रखडल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या राज्यातील शासकीय ठेकेदारांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ आणि आमदार धोपटे यांनी आझाद मैदान गाठत आंदोलकांशी संवाद साधला. ठेकेदारांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगत आंदोलकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि यापुढेही राहू अशी ग्वाही संकपाळ आणि धोपटे यांनी दिली. शासकीय कार्यादेशानुसार राज्यातील विविध भागात रस्ते, पूल, इमारतीसह विकास कामे ठेकेदारांनी स्वतःचे भांडवल, कर्ज आणि उधारीच्या जोरावर केली. मात्र कामे पूर्ण करूनही देयके वेळेत मिळत नसल्याने ठेकेदारांवर कर्जाचे व्याज, मंजुरी, यंत्रसामग्रीचे हप्ते आणि साहित्य पुरवठादारांची देणी याचा आर्थिक भार वाढला आहे. आंदोलनकर्त्यांच्या निवेदनानुसार निधी अभावी काही कामे पूर्ण होऊनही पुढील टप्प्यात रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत, दर 3 महिन्यांनी पात्र बिलांचे पेमेंट करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, निधी अभावी रखडलेल्या कामांना मुदतवाढ द्यावी, तसेच वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार भाववाढ द्यावी अशा मागण्या ठेकेदारांनी केल्या आहेत. आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींशी शासनाने तातडीने चर्चा करून निधी वितरणाबाबत स्पष्ट लेखी वेळापत्रक द्यावे अशीही मागणी आहे. काँग्रेसच्या या पाठिंब्यामुळे आझाद मैदानावरील ठेकेदारांच्या आंदोलनाला राजकीय बळ मिळाले असून शासन आता या प्रश्नावर कोणती भूमिका घेते याकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ND उर्फ बापूलाड, सुनील नागराळे, BS पाटील, सुनील बर्गे, संजय पाटील, विजय सावंत, प्रदीप पाटील, कुलदीप पाटील, सुबोध सरोदे, कौशिक देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.